प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी निबंध वाचनालय पाहूया। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांना धरून आपल्याला हा निबंध लिहायचा आहे। मुद्दे असे आहेत: गावात देवालय असते, ते वाचनालय आवश्यक, वाचनाची आवड वाढते, नको त्या गोष्टी टाळता येतात, ज्ञानाची कक्षा उंचावते, चांगला ग्रंथपाल लोकांच्या वाचनाची आवड वाढवते। हे वाचनालय जे आपल्याला निबंध लिहायचे आहेत ते मुद्दे दिलेले आहेत। इतर विषयांचे व्हिडिओज ही आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पाहू शकता। उत्कृष्ट निबंध कसे लिहायचे हे आता आपण बघूया। मुद्दे समोर आहेत, ते मुद्दे एकदा पहा। गावात देवालय असते, तसे वाचनालयाचे आवश्यक, वाचण्याची आवड वाढते, नको त्या गोष्टी टाळता येतात, ज्ञानाची कक्षा उंचावते, चांगला ग्रंथपाल लोकांच्या वाचण्याची आवड वाढवते। चला मग सुरू करूया। गाव म्हटले की देवालय, अशी आपल्या वाडवडिलांना समजूत होती। त्याचप्रमाणे आज 21व्या शतकात गाव तिथे ग्रंथालय हे आता मान्य झाले आहे। वाचनालय यानी लाइब्रेरी का होना बहुत ही ज़रूरी है। अलग अलग वहाँ पे हम लोग किताबें पढ़ सकते हैं, अखबार पढ़ सकते हैं, नावल पढ़ सकते हैं, मालूमाती किताबें पढ़ सकते हैं और मुताला करना एक अच्छी आदत होती है। काही गावात शासनाच्या वतीने ग्रंथालय सुरू असतात, लाइब्रेरी सुरू रहती है, तर काही ठिकाणी सामाजिक संस्था पुढे येऊन वाचनालय सुरू करतात। वाचनालय हे गावाचे सांस्कृतिक केंद्र बनते। गावात वाचनालय सुरू झाले की गावातील लोकांना वाचण्याची आवड निर्माण होते। आपला रिकामी वेळ गावकऱ्यांनी वाचनात घालवला पाहिजे। त्यामुळे अनेक रिकामे टेकऱ्या विध्वंसक गोष्टींना आला बसतो। घरकामात गुंतलेली गृहिणी वेळात वेळ काढून वाचनालयात जातात आणि चांगली पुस्तके वाचतात। वाचनालयामुळे वाचकांची आणि ओघांचे गावाची ज्ञानाची कक्षा उंचावत जाते। वाचनालयामुळे वाचकांची आणि ओघांची गावाची ज्ञानाची कक्षा उंचावत जाते। वाचनालय चांगला ग्रंथपाल मिळणे हे अत्यंत आवश्यक असते। असा ग्रंथपाल वाचनालयात वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो आणि गावकऱ्यांना वाचनालयाकडे आकर्षित करतो। नव्या पुस्तकांचे प्रशिक्षण, पुस्तक परीक्षणाच्या स्पर्धा, कधी लेखांची भेटीस कार्यक्रम, कधी लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात। मग गावाचे पाय वाचनालयाकडे वळतात। लोगों के अंदर मुताला करने की दिलचस्पी पैदा करने के लिए अलग अलग प्रोग्राम रखे जाते हैं, कार्यक्रम रखे जाते हैं, जिसकी वजह से क्या हो जाता है, वो इंटरेस्ट पैदा होता है और बहुत सारे पेरेंट्स, बच्चे लोग गांव के लाइब्रेरी की तरफ जाते हैं और अलग अलग अच्छी अच्छी किताबें पढ़ते हैं और अपना जो फुर्सत का वक्त रहता है उसे वहाँ पे इस्तेमाल करते हैं। तो इसके लिए क्या करते हैं कि अलग अलग प्रशिक्षण रखते हैं, स्पर्धा रखते हैं, मुकाबले कंपटीशन रखते हैं। उसके साथ साथ अच्छे अच्छे राइटर को बुलाते हैं, उनसे मुलाकात करते हैं। तो प्यारे बच्चों,
उम्मीद करता हूँ ये मजमून भी आपको पसंद आया होगा। इसे लाइक कीजिए, ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए और अपनी नोटबुक में इसे नोट डाउन ज़रूर कीजिए। फिर हम मिलेंगे एक नए वीडियो के साथ, एक नई पेशकश के साथ। हमारे साथ जुड़े रहिए, आपको नए नए तालीमी वीडियो मिल जाएंगे। आपके क्लास के तमाम मज़ामीन के वीडियोस चैनल के प्लेलिस्ट में मौजूद हैं, वहाँ पे जाकर आप देख सकते हैं। अच्छे राइटिंग में आपको ये मज़ामीन लिखना है